सोडून द्या. सन्मान्य राज ठाकरे आणि मी नेहमी एकमेकांना भेटत असतो. विचारांचं आदान प्रदान युतीमध्ये आघाडीमध्ये करावं लागतं. भविष्याचा वेध घ्यावा लागतो. विषय चंद्रपूरचा जो वारंवार चर्चेला जातोय, चंद्रपूरच्या संदर्भात मी वारंवार स्पष्ट केलेलं आहे की चंद्रपूरला जे घडलंय त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका नाही, अजिबात भूमिका नाही. कारण भारतीय जनता पक्षाबरोबर कशा करता जावं आम्ही? ज्या पक्षाने आमचा पक्ष फोडला, चिन्ह चोरलं, महाराष्ट्रामध्ये अराजक निर्माण केलं, अशा लोकांबरोबर पक्ष म्हणून कोणती भूमिका त्यांच्यासोबत जाण्याची उद्धव ठाकरेंनी कधीच घेतली नाही आणि घेणार नाहीत. चंद्रपूरच्या लोकांनी हा उद्योग केलेला आहे. त्याचं समर्थन आमच्या पक्षामध्ये कोणीही केलेलं नाही. मी इतकं सांगेन, वेट अँड वॉच. थोडं थांबा. अजून काही महाराष्ट्रातल्या काही, आता काल परभणीची निवडणूक झाली, अजून काही गोष्टी व्हायच्या आहेत. पण पक्षामध्ये या निर्णयाबद्दल कोणीही चंद्रपूरच्या या घडामोडींचं समर्थन करणार नाही, केलं नाही. होईल की ज्यांनी शेण खाल्लेलं आहे अशा प्रकारचं, बरं का, त्यांना जाब नक्की विचारला जाईल. मुळात काय झालंय माहिती आहे का? मोजायला गेले होते का? मुळात असं झालंय, सुपर प्रवक्त्यांचा प्रॉब्लेम हा झालाय की सुपर प्रवक्त्यांना सुपर उद्धव ठाकरेंची भीती वाटायला लागली आहे का नाव घ्यायला. सुपर उद्धव ठाकरेंनी सगळ्या चंद्रपूरचं कान घडवून आणलं आणि सुपर प्रवक्त्यांना याबद्दल कल्पना सुद्धा नव्हती. त्यामुळे सुपर प्रवक्त्यांनी, आता काय झालंय, सुपर प्रवक्ते काय करतात, आता चंद्रपूरचे नगरसेवक तर गेले. आता लहानपणी जी आपण गोष्ट ऐकलेली, अगं अगं म्हशी मला कुठे नेशी, अशी अवस्था संजय राऊतांची झाली आहे. त्यामुळे असं बोलावं लागतं त्यांना. तो त्यांचा भाग आहे बोलण्याचा. न बोलून सांगतील कोणाला, अशी त्यांची अवस्था झाली आहे. चंद्रपूरच्या बाबतीत त्यांनी शेण खाल्लेलं आहे, त्यांच्यावर कारवाई होईल. काही कारवाई करणार नाही मी शंभर. आणि मी याच्यावरती जाऊन सांगतो की हे चंद्रपूरचं होणार आहे अशा पद्धतीचं भाजपचं डील, हे संजय राऊतांना आधी सुद्धा माहित होतं. त्याच्यात काही सरप्राईज नव्हतं संजय राऊतांना, हे त्यांना माहिती होतं आधी.